मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे पेपर. आज BEEचा पेपर आहे, SPBUचा. तर मी चाललो आता बस स्टॉपहून घरून कॉलेजला. हे आहे बस स्टॉप इथलं, आणि पुढं TC. हो का, आता कॉलेजमधून बाहेर पडले पार्किंगला. आता गाडीवर बसतो आणि जातो घरी डायरेक्ट. कारण की आजचा पेपर काही तेवढं चांगलं गेलेलं नाही. BEEचा होता. आज 100% बॅक आहे. ह्याचा बी बॅक आहे, माझा बी बॅक आहे. तो क्लिअर आहे. गाडी पुसायला आपण दुसऱ्याचे फडके घेतो. फडकं नसल्यावर दुसऱ्याच वापरायचं असतं. हे फडकं सोडून सगळे चोरीला जाते. फक्त हेल्मेट सोडून सगळे चोरीला जाते. फक्त फडकं दुसऱ्याचं घेतलेलं परत ठेवायचं असते जागेवर. आम्ही ठेवलं बाबा, हे बघा. आणि आता चाललोय घरी. पेपर कसं गेला ते सांग की. पेपर मध्ये आता सांगतो ना, लय घाण लागली बाई, लय लागलेत. पेपर मध्ये काय झाला विषय, येत होतं सगळं, निम्म्यातूनच ब्लँक झाला. हा बी आणि मी बी वाईट परिस्थिती. आता चाललो घरी. लिहिलाय बरं म्हणाय 30-35 मार्काचा. बरं पडत नाही तेवढं, काय सांगता येत नाही. हो का, पोर अजून इथंच आहेत कॉलेजमध्ये. एक्झामिनरच्या मुळे एक्झामिनर भंडाला ना तर पास, आणि स्ट्रिक आला तर फेल डायरेक्ट. मग पुढच्या सेमला डायरेक्ट सेकंड इयर मध्ये परत BEEचा पेपर द्यायला, थर्ड सेमला. त्याच्यात मी नाही निघला तर मग पुढच्या सेमला क्रिटिकल मध्ये पेपर द्यायला यायचं डायरेक्ट सेमिस्टर डाऊन, इयर डाऊन डायरेक्ट. त्याच्यानंतर मी नाही निघाला की मग डायरेक्ट इयर डाऊन आणि घरी बसा. मग एक वर्ष घरी बसा. ते करायचं नाही, सगळं काढून जायचंय. सोबत आहे पुढच्या सेमिस्टर मध्ये क्लिअर करायचं. ह्याला मे बी पास होईल जर चेकिंग जर बरी झाली ना. ठीक नाही झाली ना तर पास येईल भाई. कसं झालं माहिती काय माहिती, बघू. क्लिअर तर होईल, बघू. भीती आहे तरी. माझा नाही होणार, मला वाटत आहे माझा नाही होत क्लिअर. बघू काय होतंय. एक्झामिनर म्हणजे आपला चेकर जर चांगला आला ना तर पास होईल. 24लाच पास आहे. बरोबरच लिहिलं नसेल तर चेकर चांगला असून काय उपयोग आहे. लिहिलाय रे बरोबर. अरे मी कसं म्हणतोय माहिती का, मी म्हणतोय आता मी लिहिलाय पूर्ण, बरं ते मार्क कापून नाही देत का, तसं म्हणतोय मी. तसं पास होईल का नाही तसं म्हणतोय. 35-36चा लिहिलाय. होईल. 24 तर पाडायचे असतं. आई नाही, खरंय भाई, हे आपल्याला सुट्ट्या भेटल्या असतात. मुंबई युनिव्हर्सिटीचे बी पेपर होऊन आज नाही चालू आहेत वाटतं. त्यांचा लास्ट पेपरला हार्ड असतात रे. पण हा, त्यांचे पेपर झाल्यात. आणि BSc BCS वाले सगळ्यांचे पेपर झालेत. फक्त SPB अटकून बसलाय. हा समर वेकेशन होता भाई. काय SPBला फक्त काही नसतं. पेपर संपायच्या, पेपर सुरू व्हायच्या आधी वेकेशन दिलं होतं. हा, लोकांना पेपर सुट्ट्या किती असतात आता एंड सेम झाल्याच्या नंतर 10 नाही तर 15 दिवसाच्या सुट्ट्या असतात. फक्त 10 आहेत आम्हाला. 10 ते 11 दिवस आहेत. बस स्टॉपला इथं ट्रॅफिक लागलेलं आहे खतरनाक. YouTube नाव काय? सुमित बियॉन्ड स्टडीज. लय घाण ट्रॅफिक लागलं इथं. पलीकडून बी गेलतो, पलीकडून बी लागले. आणि हे रस्ता बी आम्ही रॉंग साईडला घुसलोय तरी बी इकडे बी ट्रॅफिक. फक्त आता पुढे निघायची. इकडे घातल्याने पलीकडे क्लिअर झालं.
हा पलीकडचं झालं क्लिअर, इकडे लागला आता कात्रजला. आणि बसमध्ये बसतो आता जाऊन. स्टॉपला आलो आणि बस बी आहे इथं. 5 मिनिटात निघणार आहे. 5 मिनिटानंतर बसतो. आत AC चालू नाही त्यामुळं गरम होते. बाहेरच बसतो, निघताना चढतो बसतो. आता आजचा पेपर मला पुढच्या सेमिस्टरला जायला लागेल, सेकंड इयरमध्ये. BEE लय अवघड सब्जेक्ट आहे हा. अभ्यास केला होता बरं, ब्लँक झाला तो अख्खा पेपरमध्ये. मित्रांनो बसतो आता बसमध्ये आणि जाऊ. रखियो पला झूले लालन लाल मेरी पत रखियो पला